तुम्ही जर या पद्धतीने भरलेली मिरची केली नसेल, तर तुम्ही काहीतरी छान असं मिस करताय. याचं कारण असं, की भरलेल्या मिरचीमध्ये जे मसाले वापरलेले आहेत, आंबटपणा, तिखटपणा याचं परफेक्ट कॉम्बिनेशन बनून अतिशय अप्रतिम ही भाजी लागते किंवा तुम्ही तोंडी लावणे म्हणून खाऊ शकता. तर करायचं काय आपल्याला याच्यामध्ये मोठ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर मधोमध अशी चीर देऊन घ्यायची आहे याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी. यामध्ये ज्या काही बिया आहेत त्या तुम्ही काढूनही घेऊ शकता. आता मसाला भरण्यासाठी 2 कप बेसन पीठ इथं घेतलेलं आहे. ते छान मंद आचेवरती खमंग भाजून घ्यायचं आहे. छान सुवास आला पाहिजे, पण कुठेही करपू द्यायचं नाही आहे. मस्त कलर बदलल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. थोडं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग, हळद, लाल तिखट, जिरे, धने जिरे पावडर घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा दही घालून घ्यायचं आहे आंबटपणासाठी. तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता किंवा चिंचेचा कोळही तुम्ही घातला तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेल घालून एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडासा घट्ट गोळा होण्यासाठी पाण्याचाही वापर करायचा आहे. अंदाजाने पाणी घालायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने घट्ट गोळा झाला पाहिजे, म्हणजे मसाला भरायला सोपं होईल. आता अशा पद्धतीने जिथे चीर दिली आहे त्या बाजूला व्यवस्थित आतमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित पूर्ण हा भरला गेला पाहिजे आणि दोन्ही बाजूनी कडा दाबून घ्यायच्या, म्हणजे तो बाहेर येणार नाही मसाला. इथे बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत. जो काही उरलेला मसाला असेल तो आपण नंतर वापरणार आहोत. आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपण मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. थोड्याशा परतल्यानंतर झाकून ठेवून द्यायच्या आहेत. आता 10 मिनिटं वाफ घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिरच्या शिजल्या जातील. आता जी मागची बाजू किंवा समोरची बाजू आहे ती परत पलटून घ्यायची आहे, म्हणजे छान असा कलर येईल. आतला जो सारण आहे तो छान परतला जाईल आणि आपला जो मसाला आहे तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा. परत एकदा झाकण ठेवून छान परतून घ्यायचं. अशा पद्धतीने मस्तपैकी ही भरलेली मिरची तयार होते. तुम्हीही नक्की करून बघा. धन्यवाद.